नमस्कार. सत्या आणि मीराने आता रवीची साथ देत रियाला विक्रांत ढवळीकरच्या घरातून पळवून आणत मंदिरात लग्न लावून दिलेलं असतं. आणि अशातच आता आपला मोठा भाऊ आणि मोठी वहिनी आपल्या बरोबर आहे आणि त्यांची खंबीर साथ मिळाल्यामुळे रवी चांगलाच खुश असतो. आता मात्र लग्न झाल्यानंतर दारात आलेल्या जोडप्याला निरूपाने घरातून हाकलण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच वेळेला आता सुधाकर म्हणत असतात, निरूपा, दारात आलेल्या लक्ष्मीला जर अशी हाकलणार असशील ना तर लक्षात ठेव, आपल्या पूर्ण घराचं वाटोळ होईल. त्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, आणखी काय वाटोळ व्हायचं राहिलंय? तुमच्या या दीड दमडीच्या पनवतीने सगळा घोळ घातलाय. माझ्या रवीला त्याच्या जाळ्यात अडकवून नको त्या मुलीला घरी आणलंय. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, काय डोक्यावर पडलेस का तू? तुला तर काही बोलायचा अधिकारच नाहीये, कारण या घरात नेहमी वादविवाद करण्यात तू पुढे असतेस. मी आतापर्यंत तुझ्या विरोधात कधीच काही बोललो नाही. तू म्हटलीस तीच पुरोदिशा या घरात आतापर्यंत चालत राहिली, पण लक्षात ठेव, यापुढे तुझं या घरात अजिबात काही चालणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरूपा म्हणत असते, काय हो, काय झाले काय तुम्हाला? म्हणजे या पनवती आणि डबल पनवतीने तुम्हाला देखील माइंड फ्रेश केलेलं दिसतंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुधाकर शेवटी निरूपाला म्हणत असतात, मला तुला शेवटचं विचारायचं आहे, तू नवीन सुनेचं स्वागत करणार आहेस की नाही? त्यावर मात्र निरूपा म्हणत असते, तुम्ही मला मारलात ना तरी करणार नाही, मी काही करून घेईन, पण या सून कशाला म्हणता हिला? या फालतू मुले तर घरात घेणारच नाही मी. आणि अशातच आपण पाहतोय शेवटी सुधाकर म्हणत असतात, तू नाही घेतलंस म्हणून काय झालं, मी घेतो. आणि अशातच आता सुधाकरने शेवटी मस्तपैकी एक माप तयार केलेलं असतं आणि ते माप तांदळाने चांगलं भरून आता दाराच्या उंबरट्यावर आणून ठेवलेलं असतं. आता शेवटी सुधाकर एवढं काही करत आहेत ते पाहून मात्र सत्याला खूपच बरं वाटतं आणि रवीही म्हणत असतो, खरंच बाबा, थँक्यू. आणि अशातच आपण पाहतोय शेवटी सुधाकर म्हणत असतात, ये सुनबाई, मापटं ओलांडून घरात ये. हे वाक्य ऐकल्यावर आता रियालाही खूप बरं वाटतं आणि लगेचच रियाने ते मापटं ओलांडताना आता निरूपा आणि देविका पाहत असते. आता निरूपाच्या अंगाची आग झालेली असते, पण नवऱ्यापुढे तिचं आता काही चालत नसतं. तिला कळून चुकलेलं असतं, हा नवरा म्हणजे झोपलेला आत्तापर्यंतचा वाघ होता. आणि अशातच आता थेट रिया आणि रवीचं छान असं स्वागत आता सुधाकर यांनी केल्यानंतर आता शेवटी आपण पाहतोय निरूपाचं थोबाड पाहत देविकाने निरूपाला आपल्या बेडरूममध्ये नेलेलं असतं. आणि लगेचच आता देविका म्हणत असते, अहो आई, अहो जरा दुसऱ्या दृष्टीने विचार करा. त्यावर निरूपा म्हणत असते, देविका काय म्हणायचं आहे तुला? त्यावर आता देविका म्हणत असते, अहो आई, एक गोष्ट तुमच्या लक्षातच आली नाही. अहो, जे काही झालंय ते चांगलं झालंय. आपल्या दारात लक्ष्मी आली आहे, लक्ष्मी, साक्षात लक्ष्मी. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, काय ते स्पष्ट बोल, मला काय कळत नाहीये तुला काय बोलायचं आहे. त्यावर आता थेट निरूपाला देविका समजावून सांगत असते, अहो हिच्या बापाच्याकडे खूपच प्रॉपर्टी आहे आणि ती सगळी प्रॉपर्टी एकमेव आता या पोरीचीच असणार ना. त्यावर मात्र निरूपा म्हणत असते, अगं असेल प्रॉपर्टी म्हणून काय झालं, पण तुझ्या वडिलांकडे तर हिच्यापेक्षा 100 पट प्रॉपर्टी आहेत ना. त्यावर देविका मनातल्या मनात बोलत असते, ही निरूपा पण ना माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीकडे लक्ष ठेवून आहे, जे अस्तित्वातच नाही आहे. हिचं डोकं फिरलं आहे. आणि अशातच आता निरूपा म्हणत असते, काय गे देविका, कसला विचार करते? त्यावर आता देविका म्हणत असते, अहो आई, पण सध्या माझे वडील परदेशामध्ये आहेत ना, मग त्या प्रॉपर्टीचा आपल्याला शून्य उपयोग आहे आणि कधी त्यांच्या माझ्यावरचा राग जाईल ना हे सांगता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला आपल्या समोर एखादी लक्ष्मी दिसते आणि त्या लक्ष्मीचा जर आपल्याला आत्ताच्या आत्ता लगेचच वापर सुरू करता येत असेल तर आपण तिला नाराज करून कसं चालेल? त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, अरे वा, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही, अगदी बरोबर बोलतेस तू. आणि अशातच आता निरूपा म्हणत असते, काय करायला हवं आपण तिच्यासाठी? मस्त छान छान तिच्यासाठी काहीतरी पदार्थ बनवूया का? म्हणजे तिला खुश केलं तर आपण तिच्या बापाकडून चांगली रक्कम बळकावू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविका म्हणत असते, आई, हेच तर मला तुम्हाला समजवायचं आहे, तुम्ही तिच्यावर नाराज नका राहू, तर तिलाही आपल्या गोटात सामील करून घ्या. आपल्याला फक्त ती आपल्या गोटात हवी आहे, म्हणजे तिच्या बापाकडून आपल्याला हवा तसा पैसा बक्कळ कमवता येईल, मिळवता येईल. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, किती हुशार ग तू देविका. खरंच या घरामध्ये जर कोणी नंबर 1 हुशार असेल ना
तर ती माझी देविका. आणि अशातच आता देविका मनातल्या मनात बोलते, पैशासाठी तू काही करशील ग म्हातारे. आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता रियाला मीरा म्हणत असते, हे बघ रिया, तू नाराज होऊ नको. सासूबाईंच्या मनात तुझ्याविषयी आता राग असेल, पण तो थोड्या वेळाने मावळेल, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. त्यावर लगेचच आता निरुपा धावत येते. ती म्हणत असते, राग मावळेल कसा? मावळला. माझी सून माझ्या घरात आली आहे, तिचं स्वागत आता मी पूर्णपणे टकाटकपणे करणार. आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपा रिया आणि रवीला म्हणत असते, तुम्हा दोघांना काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही दोघांनी लग्न केलंय ना, मला मान्य आहे, मी आहे तुमच्या पाठीशी, काळजी करू नका तुम्ही. आता तू माझी सून आहेस, तुला तर काळजी करायची गरजच नाहीये. सांग तुझ्या बाबांना तू इकडे सुखरूप आहेस आणि तुझं इकडे सगळेच लाड करतायत असं सांग, खास करून तुझी सासू. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रवी, सत्या आणि मीराला चांगलंच कळून चुकलेलं असतं. निरुपा रियाच्या वडिलांकडे म्हणजेच विक्रांत ढवळीकरकडे असलेल्या संपत्तीला बघूनच तिच्या मनात लालचीपणा सुटला आहे. आणि अशातच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात, निरुपा, मी तुला चांगलंच ओळखून आहे. मगाशी या मुलीला तू नाकारत होतीस, तिला घराबाहेर हाकलत होतीस, आता अचानकपणे तुला तिचा पुळका येतोय. याचा अर्थ नक्कीच तुझ्या त्या देविकाने तुझं ब्रेन वॉश केलं आहे. पण लक्षात ठेव, तू काहीही कर, तू या रियाला तुझ्या गटामध्ये सामील करून घेऊच शकत नाही. कारण मला खात्री आहे रिया कधीच तुझ्या गटात सामील होणार नाही. रिया, तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे? तू फक्त चांगल्याची साथ दे, म्हणजे मीराची दिलीस तरी खूप आहे. आणि मीराच्या जवळजवळ राहिलीस ना, तर या लोकांपासून तू बरोबर सुरक्षित राहशील. त्यावर मात्र आता थेट सत्या म्हणत असतो, बाप, तुला तर काळजी करायची गरजच नाहीये. या निरुपाने काही गडबड करायचा प्रयत्न केला ना, तर मात्र हिला मी चांगली शिक्षा करीन. मित्रांनो, इथं तर आता सत्या आणि मीरामुळे रिया आणि रवीचं लग्न तर झालंय, पण ढवळीकर चांगलाच चिडलेला आहे. ढवळीकरला असं वाटत आहे की या सत्याने त्याच्यावर खूप मोठा हल्ला केला आहे आणि त्यामुळे ढवळीकरने आता वेगळाच प्लॅन रचला असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण ढवळीकर या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय काही शांत बसणार नाहीये. त्यामुळे ढवळीकर आपल्या काही माणसांना पाठवून थेट रियाला घरी आणण्यासाठी प्रयत्न करेल आणि सत्या आणि या मीरावर देखील हल्ला करण्याचा तो प्रयत्न करेल. बाकी तुम्हाला काय वाटतंय? सत्या आणि मीराने जे काही केलं ते योग्य आहे का? त्याने असं करायला हवं होतं का? रिया आणि रवीचं लग्न इथे ढवळीकरला येत्या काळामध्ये मान्य असेल का? आणि ही रिया या रवीबरोबर या घरात खुश राहील का? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.